नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा व्हिडिओ इयत्ता 5वी 6वी 7वी या विद्यार्थ्यांसाठी आहे. बघा या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये दिलेले जे इक्वेशन आहेत ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आणि एकदम सोप्या पद्धतीने असे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते याच्यामध्ये आपण शिकणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल घेऊ. या एक्झाम्पल मध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर करू, याच्यातून तुमचे सर्व कन्फ्युजन दूर होतील. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊ आपण. 3x मायनस 10 इज इक्वल टू 50. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे काय असतं. दिलेल्या व्हेरिएबलची किंमत काढणं, व्हॅल्यू काढणं. व्हेरिएबल म्हणजे काय बघा, ए टू झेड पर्यंत जेवढे आपले लेटर आहेत त्यापैकी एकही लेटर याच्यामध्ये आले इक्वेशन मध्ये त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. बघा या इक्वेशन मध्ये एक्स हे लेटर दिसतंय म्हणजे इथं एक्स हे व्हेरिएबल असणार. त्या एक्स चीच किंमत काढायची, एक्स चीच आपल्याला व्हॅल्यू काढायची. मग एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची बघा, त्याच्यासाठी आपण एक छोटी गोष्ट समजून घेऊ बरं का. काय बघा, समजा आपण 4-5 जण आहेत. 4-5 जण जर काम करायले तर त्यातला प्रत्येक जण किती काम करतोय हे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. तो म्हणजे स्पेसिफिक एक व्यक्ती, समजा राम, श्याम, सुमित, अमित असे 4 जण आहेत बरोबर. त्यातला राम किती काम करतोय हे आपल्याला कळते का डायरेक्ट नाही. राम किती काम करतो किंवा रामची किंमत काय हे केव्हा कळेल, जेव्हा राम एकटा काम करेल बरोबर का. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पण आपल्याला एक्स ची किंमत काढण्यासाठी एक्स ला एकटं करावं लागेल, एकटं पाडावं लागेल. मग एकटं कसं पाडायचं, त्याच्या बाजूला जेवढ्या जेवढ्या संख्या असतील, जे काही पद असतील ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हलवायचे. त्याला एकटं पाडायचं ना आपलं. मग एकटं पाडताना पण त्याला काही रूल असतात. मग एकटं कसं पाडायचं बघा, जे जे संख्या किंवा जे पद असतात, जे टर्म असतात त्या प्लस किंवा मायनसच्या चिन्हाने वेगळ्या केलेल्या असतात. बघा इथं मायनसच्या चिन्हानं 10 ला वेगळं केलंय, त्यांना आधी पलीकडे पाठवायचं. इथं प्लस असतं तरी आपण आधीच पाठवलं असतं, मायनस आहे आधीच पाठवलं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी जे जवळ चिटकून असतात का बघा, एक तर चिटकून काय आहे 3. आता या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह दिसत नाही आपल्याला, पण कोणतं असतं, गुणाकारात चिन्ह असतं. किंवा मी असं लिहिलं, एक्सच्या छेदस्थानी 5 लिहिलं बरोबर आहे का, तर हे सुद्धा चिटकूनच आहे का नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, चिटकून म्हणजे गुणाकारात भागाकारात असतात बरोबर का. चिटकून म्हणजे गुणाकारात भागाकारात आणि दूरचे कसे असतात, बेरीज आणि वजाबाकीमध्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, जे दूरचे असतात बेरीज वजाबाकीचे ते आधी इकडे हलवायचे, त्यानंतर सर्वात शेवटी चिटकून असतात गुणाकार आणि भागाकारातले. झालं, सिंपल आपलं उत्तर होऊन जातं. बघा पहिल्यांदा काय आपल्याला लांबचे म्हणजे बेरीज वजाबाकीवाले हलवायचे दुसऱ्या साईडला. बघा -10 आहे बरोबर का, इथं -10. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे गेल्यावर ते चिन्ह उलट करतं किंवा क्रिया उलटी करते. काय करतं बघा, जर बेरीज असेल तर काय होणार, वजाबाकी होणार. वजाबाकी असेल तर बेरीज होणार. गुणाकार असेल तर भागाकार होणार. भागाकार असेल तर गुणाकार होणार. एवढं होणार. बघा इथं वजाबाकी आहे, इकडे जाऊन काय होणार, बेरीज होणार. म्हणजे 10चं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, इकडे जाऊन बेरीज होणार. बघा 3x जशाच तसे ठेवायचे, हे विसरायचं नाही. साईड जशाच तशी ठेवायची. 3x बरोबर इकडलं 50. हा आता हे -10 इकडे जाऊन +10 होणार. हे +10 झालं. बघा 50 आणि 10 किती, 60 झालं. हे 3x जशाच तसं. आता विद्यार्थी मित्रांनो, x च्या सोबती 3 चिटकून आहे. चिटकून कसा असतोय, हा गुणाकारात आहे. 3 कसा आहे, गुणाकारात. मग इकडे गेल्यानंतर तो कसा होणार, भागाकारात होणार. म्हणजे बघा x बरोबर 60 ला 60, हे 3 गुणाकारातले भागाकारात जाणार म्हणजे छेदात जाणार. भागाकारात म्हणजे छेदात असतं ना. करा काटाकाटी, 3 1 3, 3 2 6, 3 0 0. म्हणजे x बरोबर काय आलं, 20. विद्यार्थी मित्रांनो, x ची किंमत किती आली, 20 आली. बघा बरोबर आले का नाही हे सुद्धा आपण चेक करू शकतो. x आणि 3 कसे गुणाकारात, म्हणजे बघा x बरोबर 20, 20 इथे ठेवलं, 20 3 60, 60 वजा 10 किती, 50. म्हणजे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला एक्स ची किंमत काढायची. मग काय करायचं, एक्स ला एकटं पाडायचं. एकटं पाडताना आधी काय करतो आपण, बेरीज वजाबाकी मधलं आधी पलीकडे टाकतो. त्यानंतर त्याला जे चिटकून असतं म्हणजे गुणाकार आणि भागाकारातलं त्याला नंतर शेवटी टाकतो. बघा इथं +7 आहे, इकडे वजा मध्ये जाणार. बघा हे जशाच 1/5 जशाच तसं.
20 ला 20 जशाच तसं हे अधिक 7 इकडे जाऊन वजा 7 होणार बघा. 20 वजा 7 किती? 13 आणि इकडे 1/5 जशाच तसं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 1/5 राहिले. 5 इथं कसं आहे भागाकारात. छेदात म्हणजे काय असतं? भागाकारात. इकडे जाऊन काय होणार? त्याचा गुणाकार होणार. म्हणजे x बरोबर आता इथे xच राहिलं 5 इकडे जाणार आहे ना. 13 गुणिले 5 बघा 13 5 किती? 65 म्हणजे x ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो? 65. x ची किंमत आली 65. विद्यार्थी मित्रांनो आता हे आपण 8च्या गणित आपण सोडून घेऊया. सोपे गणित आहे. बरोबर का? फक्त लक्षात काय ठेवायचं? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला कोणतीही संख्या नेताना त्याचं काय करायचं? क्रिया उलटी करायची. बेरजेची वजाबाकी करायची, वजाबाकीची बेरीज करायची, गुणाकाराची भागाकार करायची, भागाकाराची गुणाकार करायची. बघा पहिलं गणित काय आहे बघा? x अधिक 3 बरोबर 15. बघा x ला एकटं पाडायचंय अधिक 3 आहे पलीकडल्या मग x बरोबर 15. आता हे अधिकचे 3 प्लसचे 3 कसे होणार? -3 होणार. हे -3 झालं. x बरोबर काय आलं? 15 वजा 3 12. x बरोबर काय आलं? 12. बरोबर आहे ते चेक करा बघा. x च्या जागेवर 12 ठेवा बघा. x च्या जागेवर 12 ठेवा. 12 आणि 3 15 येतात का? येतात. दोन्ही साइड बरोबर आल्या म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. पहिल्याच उत्तर काय आलं बघा? x बरोबर काय आलं? 12. पुन्हा आता दुसरं गणित सॉल्व्ह करू आपण. दुसरं गणित काय? y वजा 2 बरोबर 11. सोपं गणित आहे. y ला एकटं पडायचंय. प्रत्येक वेळेस x येईल काय अडचण? काही गरज आहे का? नाही. एबीसीडी मधले 26 पैकी कोणतंही लेटर घ्या त्याला आपण व्हेरिएबल म्हणू शकतो. बघा y सोबत वजा 2 आहे बरोबर इकडे जाऊन अधिक 2 होणार. y बरोबर 11 ला 11 वजा 2 चं काय होणार? अधिक 2. 11 आणि 2 13. y ची किंमत काय आली? y बरोबर 13. बरोबर आहे का? लगेच चेक करायचं. y च्या जागेवर 13 ठेवायचं. y च्या जागेवर मी 13 ठेवलं. बघा 13 वजा 2 किती? 11 येतं का नाही? म्हणजे इथं पण 11 इकडे तर ऑलरेडी 11 आहे. दोन्ही बाजू बरोबर आल्या म्हणजे आपलं उत्तर आलेलं बरोबर आहे. किती आलं? y बरोबर किती आलं? 13. y बरोबर 13. पुन्हा तिसरं गणित बघा काय? 3x बरोबर 27. आता विद्यार्थी मित्रांनो x ला एकटं पाडायचे आपल्याला. इथं बेरीज वजाबाकी कोणी दिसतंय का? कुणीच नाहीये. कुणीच नसलं तर पुन्हा लिहायचं चिटकून आहे. चिटकून म्हणजे काय? गुणाकार भागाकार. बघा आता 3 आणि x मध्ये कोणता आहे? कोणतं क्रिया आहे? तिथं असते गुणाकाराची क्रिया. म्हणजे आता 3 इकडं पाठवायचं म्हणजे क्रिया उलटी करणार. गुणाकाराचं उलट काय असतो? भागाकार असतो. म्हणजे बघा x बरोबर 27. आता हे 3 गुणाकारातले भागाकारात जाणार. बघा भाग करत आले. चला करा काटाकाटी. 3 1 3 3 9 27. म्हणजे x बरोबर काय आलं? 9 आलं. x बरोबर काय आलं? 9 आलं. चेक करून बघा. आता इथे x काय असतो? गुणाकारात असतो. म्हणजे 3 गुणिले 9 करा. 3 गुणिले 9 किती येतं? 27 येतं. बघा राईट लेफ्ट साइड किती? 27. राईट साइड 27. म्हणजे आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे. दुसऱ्याचं उत्तर काय आलं? 9. x बरोबर काय आलं? 9 आलं. पुन्हा पाचवं गणित x छेद 5 बरोबर 11. विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा बेरीज वजाबाकी नाहीये. सोडून द्या विषय. पुन्हा काय करायचं? जी चिटकून आहे म्हणजे गुणाकार भाग करा. बघा x छेद 5 आहे. छेदात म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे भागाकार असतो. डिनॉमिनेटर मध्ये काय असतो? भागाकार. म्हणजे 5 इथं भागाकारात आहे. इकडं साइड चेंज केल्यावर भागाकाराचं उलट गुणाकार. इथं काय डिव्हिजन मध्ये उलट केलं मल्टिप्लिकेशन. म्हणजे x बरोबर 11 ला 11 इथं 5 चं काय होणार? गुणाकार होणार. गुणिले 5. 11 5 55. म्हणजे x ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो? 55. x ची किंमत 55. बरोबर आहे का? चेक करा. x च्या जागेवर 55 ठेवा. बघा इथे 55 ठेवले. 5 1 5 5 1 5 5 1 5. बरोबर 11 आलं का? बघा उजव्या साईडला पण 11 आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आले. म्हणजे चौथ्याचं उत्तर काय आलं? x बरोबर 55 आलं. x बरोबर 55. पुन्हा पाचवं गणित बघा. पाचवं काय? 45 छेद x बरोबर 9. आता विद्यार्थी मित्रांनो इतक्या सर्व गणितामध्ये x काय होतं? अंश स्थानीच होतं. पहिल्यांदाच छेदात आलं x. मग काय करायचं? तीच प्रोसेस फॉलो करायची. वेगळं काय करायचं नाही बघा. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला x ची किंमत काढायची म्हणलं x आपल्याला अंशामध्ये लागतं. x ला अंशात कसं न्यायचं? बघा आता. बघा
एक्स इथं स्वतः छेदामध्ये म्हणजे काय भागाकारात, त्याला इकडे जर चेंज केलं तर वर जाईल ना ते गुणाकारात. म्हणजे काय होणार बघा, 45 ला 45 जशाच तसं, 9 ला 9 हे एक्स भागाकारात आहे, इकडे जाऊन गुणाकार होणार गुणिले एक्स. आता हे तर आपल्याला सॉल्व्ह करता येतं का नाही, आपल्याला एक्स ची किंमत काढायची. कोणत्याही साईडला एक्स असू द्या, लोड घ्यायचा नाही. दोन्ही साईड आपल्याच आहेत, लोड घ्यायचा नाही. बघा, एक्स ची किंमत काढायची, त्याला एकटं पाडा. एकटं कसं पाडायचं, त्या 9 ला इकडे पाठवायचं. आता 9 इथे कसे आहेत बघा, गुणाकारामध्ये. एक्स सोबत कसे गुणाकारामध्ये, इकडे येऊन भागाकार होणार. 45/9 बरोबर एक्स आलं. बघा, 9 1 9, 9 5 45. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक्स बरोबर काय आलं, 5 आलं. एक्स बरोबर काय आलं, 5 आलं. ठेवून बघा एक्सच्या ठिकाणी 5, उत्तर येते नाही. एक्सच्या ठिकाणी मी 5 ठेवतो बघा. 5 1 5, 5 9 45. आलं का दोन्हीकडलं बरोबर 9 9. म्हणजे एक्स बरोबर किती आलं, 5 आलं. पाचवेच उत्तर काय आलं, एक्स बरोबर 5. पुढलं 6वं गणित. 3x वजा 8 बरोबर 25. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला एक्स ला एकटं पाडायचंय. मग काय करतो, आधी बेरीज वजाबाकीला आधी पहिल्यांदा ढकलून देतो. बघा, बेरीज वजाबाकीमध्ये कोण आहे, 8 आहे. 3x ला 3x तसंच लिहू, बरोबर 25. 8 कसं आहे, वजा मध्ये आहे. वजा म्हणजे इकडे जाऊन अधिक होणार, हे अधिक. बरोबर का? 25 आणि 8 किती विद्यार्थी मित्रांनो, 33 झालं. इकडे 3x जशाच तसं. एक्स ला एकटं पाडायचंय. 3 आणि x कसे गुणाकारामध्ये, पलीकडे जाऊन 3 काय करणार, भागाकार करणार. बघा, एक्स ला एक्स लिहिलं बरोबर, 33 ला 33, 3 गुणाकारात, इकडे जाऊन भागाकार भागिले 3. 3 1 3, 3 1 3, 3 1 3. म्हणजे काय आलं, एक्स बरोबर काय आलं, 11. बघा विद्यार्थी मित्रांनो, 33 ला 3 न भागितलं तर 11 येतं. बघा, आता इथे 11 ठेवून बघू आपलं उत्तर येते का बघा. इथं जर मी 11 ठेवलं, कसं ठेवणार, गुणाकारात ठेवणार. कारण एक्स आणि 3 चं नातं काय, गुणाकार आहे. बरोबर. बघा, 11 त्रिक 33 बरोबर का, वजा 8, 33 वजा 8 किती येतं, 25. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. एक्स बरोबर किती आलं, 11 आलं. एक्स बरोबर 11. पुन्हा 7वं गणित बघा. आता काय नाही, 7वं गणित पण सोपं आहे. काही त्याला लोड घ्यायची गरज नाही. +3 बरोबर 7. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिल्यांदा काय बघतो आपण, व्हेरिएबल बघतो, y आहे. y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, y ला एकटं पाडायचंय. पहिल्यांदा आपण त्याला एकटं कसं पाडतो, बेरीज वजाबाकी मधल्या टर्म पलीकडे टाकतो. बघा, बेरीज वजाबाकी मध्ये कोण आहे, 3 आहे. आणि तिकडे त्याला हलवू. बघा, 5y/3 बरोबर 7 ला 7. आता हे 3 काय होणार, इकडे जाऊन वजा होणार. इथं अधिक आहेत ना, इकडे जाऊन वजा होणार. 7 वजा 3 झालं. आता विद्यार्थी मित्रांनो, 7 वजा 3 किती येतं, 4 येतं. किती येतं, ही वजाबाकी केली 4, इकडे बाकीचं जशास तसं. आता विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्यांदा 5 न्यायचं का 3 न्यायचं, कोणतंही न्या, फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, y बरोबर 4 आहे बरोबर, हे डायरेक्ट पण नेता येतं बरं का आपल्याला. 5/3 डायरेक्ट पण नेता येतं. कसं बघा, 3 इकडे भागाकारात आहे, इकडे जाऊन गुणाकार होणार. आणि 5 इकडे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात होणार. आपल्याला डायरेक्ट पण रेसिप्रोकल करून पण नेता येतं, काही अडचण नाही. तर 4 त्रिक 12, 12 छेद किती आलं, 5. y ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो, 12/5. आता 5 ने 12 ला निशेष भाग जात नाही, म्हणून आपण हे उत्तर असंच फ्रॅक्शन मध्ये ठेवलेलं आहे. बघा, y बरोबर काय आलं, y बरोबर आलं 12/5. काही अडचण नाही. बरोबर. चला आता पुढलं 8वं गणित. 8वं गणित काय, 7x अधिक 5 बरोबर 3x अधिक 25. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता इकडे पण x आहे, इकडे पण x आहे. काही लोड घ्यायचा नाही. यांची पॉवर सेम आहे का बघायचं. x ची पॉवर सेम आहे, x ची पॉवर सेम. म्हणजे काय, यांची पॉवर काही नाही, म्हणजे किती असते, 1 असते. यावेळेस आपण जसं इतर संख्यांची बेरीज वजाबाकी करू शकतो, तशीच यांची सुद्धा करू शकतो. बघा कसं, आता इकडे 7x आहे, त्या 7x मधून 3x वजा करू शकतो. पण आपण कसं, हे बरोबर चिन्हाचे 3x इकडे आहेत ना, त्यांना इकडे आणलं. बघा, तर काही चिन्ह नाही म्हणजे काय असतं, अधिकचं असतं. 3x इकडे आणले, काय होणार, वजा होणार. वजा 3x बरोबर का, बरोबरच चिन्ह. हे 25 ला 25, तुम्ही म्हणता 5 कुठे गेले,
तर हे 5 कसे +5 आहेत, इकडे जाऊन वजा होणार. म्हणजे कसं व्हेरिएबलचे टर्म एका साईडला आणि आपल्या नॉर्मल संख्या एका साईडला. अधिक 5 इकडे जाऊन वजा होणार. बघा चला आता 7x मधून 3x गेले किती उरले? 4x उरले. 25 मधून 5 गेले किती उरले? 20 उरले. आता नॉर्मल आलं काय? x च्या सोबत 4 गुणाकारात आहेत, इकडे जाऊन भागाकारात जाणार. x बरोबर 20 हे गुणाकारातले 4 भागाकारात छेदस्थानी 4. 4 1 4, 4 25. x बरोबर काय आलं? 5 आलं. या प्रश्नाचं उत्तर या इक्वेशनचं आन्सर काय आलं आपलं? 5. x बरोबर 5. म्हणजे लास्ट क्वेश्चनचं आन्सर काय आलं? x इज इक्वल टू 5. बघ विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. धन्यवाद.